कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली प्लीज, तू अर्जुन समोर अपर्णाच्या असण्या नसण्याबद्दल नको बोल। अहो, अपर्णा माझी पण कुठेतरी होतीस ना? हेच करायचं नाही आपल्याला। जोपर्यंत अपर्णाबद्दल ठोस काही कळत नाही ना, तोपर्यंत हा विषय आपण टाळू। ठीक आहे, भाऊजींसमोर परत मी या विषयावर काहीच नाही बोलणार। पण तुम्ही मला एक सांगा, तुम्हालाही असंच वाटतंय का की अपर्णा जिवंत असेल? माझ्या वाटण्यानं काय होतंय रुपाली? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही। तुला या विषयावर आत्ताच का बोलायचंय? किती दिवस टाळणार आहे हा विषय आपण? ठीक आहे, तुला ऐकायचंय ना तर ऐक। प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर अपर्णा वाचलेली नाहीये, आणि हे मान्य करणं मला अर्जुन इतकंच जड जात। म्हणजे अपर्णावर माझा राग होता, पण म्हणून आसगावमध्ये असताना तिने माझ्या नाजूक काळात मला दिलेला आधार, माझ्यासाठी सरकारांविरोधात उभं राहणं, हे लक्षात आहे माझ्या। अहो रुपाली, मी तुला कधी बोललो नाही, पण अपर्णा मला माझ्या लहान बहिणीसारखी होती। ज्या गोष्टी मान्य करायला एखाद्या पुरुषाला आयुष्य जावं लागतं ना, त्या गोष्टी सहजासहजी मान्य करायला लावल्या तिनं मला। आणि आत्ता आपलं सगळं चांगलं आहे, त्याला कारण अपर्णाचं नाही। तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय, मग मी तरी अपर्णाचं जाणं कसं मान्य करू सांग ना? मला कळतंय त्या ठिकाणी अपर्णा नसल्याचा त्रास सगळ्यात जास्त अर्जुनला होणार आहे, आणि मला ते नकोय। म्हणून मला वाटतं माझा अंदाज चुकावा आणि अपर्णा परत यावी। तुम्ही शांत व्हा, चुकलं माझं। मी ना अपर्णाच्या असण्या नसण्याबद्दल परत काहीच नाही बोलणार। रुपाली, माझा राग नाहीये तुझ्यावर, पण मला जे जे वाटतं ना ते मी अर्जुनला बोललोय, विश्वास ठेव माझ्यावर। आणि अर्जुनचं मन मानत नाही ना, तोवर तू कोणाचंच ऐकणार नाही। कधी कधी दिसतं ते नाकारता येत नाही, पण अनपेक्षित गोष्टी घडून जातात, आणि तसं झालं ना तरच अपर्णा परत येईल। अपर्णा आपल्यातून जावी असं मलाही नाही वाटत हो। नाही रुपाली, तुझा हेतू शुद्ध असेल, पण कधी कधी सत्य स्वीकारायला विशिष्ट वेळ यावी लागते, पण कधी कधी सत्य बाहेर यायला विशिष्ट वेळ जावी लागते। तो वेळ घेऊ आपण, आणि बघूया काय होतंय। आता हे खरं आहे की अपर्णा असण्यापेक्षा गेल्याचेच पुरावे जास्त आहेत त्या ठिकाणी, पण आपण काही वेळ शांत राहिलेलंच बरं। पण एक खरंय, अमोलसाठी का असे ना, भाऊजींना हळूहळू ह्या गोष्टी मान्य कराव्या लागतील। खरंय, अपर्णाचं असं अचानक जाणं कोणालाच पचणार नाही, म्हणून आपण थोडा वेळ घेऊया, बघूया काय होतंय ते। ठीक आहे। रुपाली, देवाकडे माझी आता एकच प्रार्थना आहे की अपर्णाबद्दल जे काही झालंय ते लवकरात लवकर अर्जुनने ऍक्सेप्ट करावं। दीदी शिवाय जगणं अवघड होईल का मला? हो, जे झालंय ते स्वीकारून आता आपल्याला पुढे जावंच लागणार ना हो। काय स्वीकारू मी? पण अगं, मी शाळेत एवढा हुशार नव्हतो ग, पण मला प्रत्येक विषयाची पुस्तकं भेटल्याशिवाय दीदीनं स्वतःला कधीच पुस्तकं नाही खरेदी केली। काय पण असो, दीदीनं पहिल्यांदा या दीप्याचा विचार केलाय। पुन्हा तुला सांगू का, मोठा होत असताना मला मम्मीपेक्षा जास्त आदर दीदीचा वाटलाय ग। मम्मी गेल्यावर दीदीने या घराला तर आताच्या फोडासारखं जपलंय। खरंच पंचांचं आयुष्य ना कधीच सोपं नव्हतं। हो ना, दीदी कायम म्हणायची, या शहराच्या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल ना, तर माणसांना आपल्या पायाला लागलेली गावाकडची माती कधीच झटकू नये। कलेक्टर होऊन पण तिने गावाला कधीच अंतर दिलं नाही। तिच्या बोलण्यातनं, तिच्या चालण्यातनं कायम काय ना काहीतरी शिकवत आली माणसांना। अहो, हे बघा, तुम्ही सावरा स्वतःला, अर्जुन दादा नक्की त्यांचा तपास करतील। कसला तपास मोना? अगं, या असं काय ऐकण्यापेक्षा माझा जीव गेलेला बरा। अहो, तुम्ही हे काय बोलताय? असं बोलू नका ना प्लीज। हे बघा, तुम्ही असं बोललात तर छोट्या सरकारांची काळजी कोण घेणार? आणि हे असं काहीतरी बोलताना जर त्यांनी ऐकलं तर, अहो त्यांची काय अवस्था होईल माहितीये का? मोना,
आपल्याला जर दीदीबद्दल काय कळालंच नाही ना तर आपण स्वतः पण अंधारात नाही राहायचं आणि अमोलला पण सगळं सांगायचं असं वाटतंय मला. हे बघा कळतंय मला आणि हे सगळं सोपं नाहीये हो. आपण कितीही मान्य करण्याचा प्रयत्न केला ना तरी माणसं कुठून तरी माघारी येतील असं कायम वाटत राहणार आहे आपल्याला, कारण त्यांच्याबद्दल ठोस आपल्याला असं काही कळालेलंच नाहीये. मोना, या सगळ्यात अमोलला आणि दाजींना आपणच आधार दिला पाहिजे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला तसं रडत बसता नाही येणार. हो, पण दीदीचा असं अचानक गायब होणं लय प्रश्न उभा करणार आहे ग. खरं आहे हो. मला अजून पण वाटतं बापूंची शंका योग्य आहे. कोणीतरी हा अपघात घडवून आणलाय असंच वाटतंय मला. मोना, तसं जर का असेल ना दाजी त्याचा नक्कीच तपास घेतील. पण हे सगळं कोणी केलंय याचा शोध घेणं सोपं नसणार आहे. अय चिंचुके, इन्स्पेक्टर, अय बघितलं का सगळा शुकशुकाट. कलेक्टर मॅडम गेल्या आणि ह्यांच्या पुंग्यात टाईट झाल्या. इथं बर का, हिथं मला लॉकअप मध्ये टाकलं होतं. सांगितलं होतं गुढीत राहाल तर फायद्यात राहाल. ह्या हितच त्या कलेक्टर मॅडमची कायमची सुट्टी करायची असं मनात आलं होतं. तो इन्स्पेक्टर कसा खुर्ची वाढायचा. थांब, नाही नाही या. ऐ, ऐ. अहो, लोकप्रतिनिधी म्हणून मी इथं आलोय आणि लगेच तुम्ही ऐची भाषा बोलायला लागला. सर, तुम्ही इथे का आणि कशासाठी आलात ते आम्हाला माहित नाही, पण आता सध्या आम्ही खूप अवघड परिस्थितीतून जात आहोत. अहो, मग आमच्यासाठी कुठं सोपी वेळ आहे मॅडम. कार्यनिष्ठ, तत्वनिष्ठ, धडाडीच्या कलेक्टर त्यांच्याविषयी बातम्या ऐकल्या आणि तातडीनं इकडे निघून आलो. म्हणलं कसं आहे, ह्यावेळी आपण हिथं पाहिजे आणि हिथं नाही पोचलो तर काय उपयोग. जो तपास करायचा आहे तो आम्ही करतोय. अहो, मग तपासात आमचा खारीचा वाटा असू दे की. अहो, कायद्यासाठी आमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाच्या हातात बेड्या ठोकणाऱ्या धडाडीच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांच्याविषयी असं घडतंय, किती दुर्दैव आहे. सर, ठीक आहे, जर आम्हाला तुमची गरज लागली तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू, पण आता या क्षणाला तुम्ही इथून निघा प्लीज. नाही, असं कसं. अहो, मागितल्यावर केली तर ती मदत कसली. फैजू, आपली 4-5 पोरं पाठवून दे मॅडमला शोधायला. हा पाठवतो की 4-5 पोरं मोकळीच येतात. अरे त्यासाठी आमचे साहेब आणि आमची टीम खंबीर आहे, ती आहेत ड्युटीवर. मग एक काम करू, मॅडम विषयी माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस आमच्याकडनं मी जाहीर करतो. म्हणजे कसं आहे, लोकांच्या माध्यमातून मॅडम आपल्या समोर येतील. मॅडमला शोधायला महाराष्ट्र पोलीस खंबीर आहेत, तुमची गरज नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.